तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिकमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य करावे यासाठी कुतुबुद्दीन शेख हे 26 वर्षांपासून अविरतपणे दिवाळी व रमजान ईद या दोन्ही सणांच्या निमित्ताने गोरगरिबांचा सण आनंदाने व्हावा यासाठी गरिबांसाठी प्रतिव्यक्ती 5 किलो साखर याप्रमाणे 10 ते 11 टन साखर प्रतिवर्षाला वाटप करून गरिबांची दिवाळी व रमजान ईदसाठी लागणारे साहित्याचे वाटप साधारणपणे 2,500 ते 3,000 लोकांना केले जात आहे। यातून गोरगरिबांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते असा कुतुबुद्दीन शेख यांचा विश्वास आहे। नाही, समाज हे जे कार्यक्रम जो करत असतो मी रमजान ईदचा, तो म्हणजे एक गोरगरिबांना माझ्याकडून मदत मिळावा त्यासाठी मी आज 26 वर्ष झाले प्रत्येक वर्षापासून करत राहतो आणि पुढे पण असंच कार्यक्रम करणार आहे। कारण त्याचं असं आहे का मी माझ्या भविष्यामध्ये खूप गरिबी परिस्थिती काढलेली आहे, ते जाणून मी हा कार्यक्रम प्रत्येक वर्षाला करत असतो, गोरगरिबांना मदत करत असतो। हा ईद आहे, त्याच्यामुळे ईदाचा शिरखुर्म्यासाठी ते साहित्य मी देत असतो। तसंच दिवाळी सणाला प्रत्येक व्यक्तीला 5 किलो साखर म्हणजे एका वर्षाला 10 ते 11 टन साखर वाटप करत असतो। आणि हा पण जो कार्यक्रम आहे मी 26 वर्षापासून चालू ठेवलेला आहे आणि पुढे पण चालू ठेवणार आहे। 1 किलो पासून साखर वाटप सुरुवात केली होती आणि 26 वर्षापूर्वी, आणि हे जे ईदीचं जे साहित्य देत असतो शिरखुर्म्याचं, हे पण म्हणजे 15-20-25 लोकांपासून सुरुवात केली। आता सध्या कमीत कमी 2,500 ते 3,000 लोकांना, 3,000 लोकांना तरी मी हे सगळं साहित्य वाटप करतो। काय सांगाल तुम्ही समाजाला याबद्दल? समाजाला असं सांगणार आहे, जर देवाने तुम्हाला दिलं, तुम्ही पण गोरगरिबांना मदत करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्याच्यामुळे उन्नती होती। हे माझा अनुभव आहे, तुमची पण उन्नती होणार। तुमचं नाव? माझं नाव कुतुबुद्दीन शेख इब्राहिम। मी सोशल वर्कर, मी सोशल काम कमीत कमी 25-30 वर्षापर्यंत करत आलो आणि करत राहणार। समाजाला मी विनंती करून सांगतो का हा असं कार्यक्रम तुम्ही पण करत राहा, गोरगरिबांना मदत करत राहा। मी जे करतो मला एक मनाला समाधान वाटतो, एक आनंद होतो आणि गोरगरिबांची मदत होते। जबाबदारी, न्याय